नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अध्ययन स्तर 7 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणतो. हा जो अध्ययन स्तर आहे हा विद्यार्थ्यांना अगोदरच अवगत आहे आणि तो त्यांना येतो. आता या पुढचा अध्ययन स्तर आहे 8. त्यामध्ये 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू तो मोजतो. मग या वस्तू आपल्याला विद्यार्थ्यांना मोजायला शिकवायच्या आहे आणि ही क्षमता त्यांच्यामध्ये आपल्याला विकसित करायची आहे. यासाठी आपण पुढील प्रमाणे उपक्रम घेऊ शकतो. मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या मोजायला शिकवू शकतो. त्याचप्रमाणे अंकांची ओळख, क्रम आणि उच्चार योग्यरित्या शिकवू शकतो. मग यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने त्यांना शिकवणार आहे. तर चला पाहूया पहिला टप्पा कोणता आहे. तर पहिला टप्पा असा आहे, आधी आपण पुनरावृत्ती करू. मग त्यामध्ये 0 ते 9 मुलांना आधीच 0 ते 9 माहीत आहेत याची आपण खात्री करून घेऊया. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ही पायरी मजबूत असेल तर पुढची सोपी होते. 10 नंतर काय येते ते दाखवा. पहा, या 10 मध्ये जर आपण अजून एक जोडले तर काय होईल. 10 मण्यांमध्ये एक मणी जोडा, आता झाले 11. याने मुलांना संख्येची वाढ समजते. एक एक करून मोजणे. मुलांना प्रत्यक्ष बोटांनी, मण्यांनी किंवा वस्तूंनी मोजायला लावा. यात आपण खडे, मणी, मोठ्या आकाराच्या बिया, पेन्सिला आणि अजून इतर वस्तूंचा वापर करू शकतो. 10 जर संख्या सांगितली तर त्याचं अक्षरी नाव आपण सांगायचं. 11 सांगितले तर अक्षरी नाव आपण सांगायचं. या पद्धतीने आपण 20 पर्यंत त्यांचं घेऊ शकतो. मग प्रत्येक संख्या मोठ्या आवाजात त्यांना म्हणू द्या आणि एकत्र मोजा. मग दृश्य मदत यामध्ये आपण त्यांना संख्या दाखवू शकतो. संख्या चार्टचा वापर करा. रंगीत 10 ते 20 अंक लिहा. प्रत्येक संख्येसमोर चित्र ठेवा. उदाहरणार्थ 11 संख्या असतील तर 11 फुगे, 12 सफरचंद असतील तर 12 सफरचंद, 13 फुले असतील तर 13 फुले. याने संख्या आणि प्रमाण याचं नातं दृश्यमान होतं. आपण जर तालात मोजलं तर ते अधिकच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतं. तालात म्हणायला शिकवा. 10 11 12 13, 14 15 16 बघा, 17 18 19 20 म्हणूया आनंदाने. ताल, हालचाल आणि पुनरावृत्ती यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते. प्रश्नोत्तराचा खेळ. आपण यात प्रश्नोत्तर घेऊ शकतो. मी म्हणते 15 नंतर काय? मुलं म्हणतात 16. 19 आधी काय? मुलं म्हणतात 18. याने क्रम ओळखणे आणि उलट मोजणे दोन्ही शिकतात. वस्तूंचा वापर. उदाहरणार्थ पेन्सिली, खडे, बिया इत्यादींचा वापर आपण करू शकतो. मुलांना सांगा, ही 20 पेन्सिली आहेत, मोजून दाखव. ते म्हणतील 10 11 12 ते 20 पर्यंत ते मोजतील. हाताने मोजल्याने संख्येचा अर्थ स्पष्ट होतो. डिजिटल ॲप्स आणि व्हिडिओसुद्धा आजकाल आपल्याला खूप बघायला मिळतात. मराठी किड्स नंबर्स, त्यानंतर लर्न नंबर्स 10 to 20 असे ॲप्स वापरून दृश्य, आवाज आणि हालचालींनी मोजायला शिकवता येते. याचा सारांश असा की मोजताना करायचे 3 नियम. पहिला म्हणजे वस्तू बघा. दुसरं आहे बोटांनी मोजा. तिसरं आहे संख्या मोठ्याने म्हणा. हवं असल्यास मी तुला 10 ते 20 मोजण्यासाठी रंगीत चार्टचा उपयोग करून दाखवतो असं विद्यार्थ्यांना सांगा. मग त्यात प्रत्येक संख्येसोबत वस्तूचे चित्र असतील. आपणा सर्व जे काही शिक्षक आहेत निपुण विद्यार्थी घडविण्यासाठी त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.